तो दोस्तों तुम लोग सब विचार में पड़ गए होगे की भाई ये क्या बना रहा है, कोणचा असाइनमेंट आहे. तुम्ही तर मस्त वगैरे म्हणजे आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता निघालो आहे मूवी बघायला. आणि कोणती मूवी बघणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढे गेल्यावर. चला. गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पली स्टाईल ब्लॉग चॅनलवरती. तर गुड आफ्टरनून बोललेलं आहे, खूप लेट ब्लॉग चालू केलं आहे. काय नाही होत राहतं एवढं सगळं, 19-20 का फरक आहे सिर्फ. तर आत्ता आपण आंघोळ केलेले आहे आणि आत्ता आपण ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे. तर फैन लोग बिगड़ना मत मेरे पे, ऊपर नीचे हुआ था मेरा, ज़रा डीमोटिवेशन हुआ था. क्या तुम लोग सपोर्ट ही नहीं दिखा रहे हो भाई. बीच के गैप में सपोर्ट दिखा रहे थे, मतलब लास्ट मैंने वेडिंग्स ब्लॉग डाले थे तब तुम लोग ने सपोर्ट दिखाया था, पर अभी कुछ सपोर्ट नहीं दिखा रहे हो. क्या करने को पड़ेगा बताओ. अभी जल्दी जल्दी सपोर्ट करो और तुम्हारे लिए एक और एक चीज़ नया लेके आने वाला हूँ. वो ब्लॉग जल्दी आएगा. और अभी अपने को रेडी होना है, मतलब अभी नहीं होना है, अभी ज़रा खाना वीना खाएंगे, फिर अपने को क्लास के लिए निकलने का है. क्लास है 3 बजे पर अपने को 2 बजे जाने का है. तो अब बोल रहे हो इतने जल्दी जा रहे हैं भाई, जाने को पड़ता है. जो तुम लोग समझ रहे हो वो नहीं है. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. जाना पड़ता है क्लास को, जल्दी जाना पड़ता है. तो 1 घंटा अपन पहले क्लास को जाएंगे. तो ब्लॉग कंटिन्यू करो अभी. तो अभी अपने क्लासेस का असाइनमेंट है वो कंप्लीट करते हैं फटाफट, वो ज़रा बाकी है. और नहीं तो असाइनमेंट कंप्लीट नहीं करेंगे तो घर पे कॉल आएगा भाई. तो दोस्तों तुम लोग सब विचार में पड़ गए होगे कि भाई ये क्या बना रहा है, कौन सा असाइनमेंट है. तो मेरा असाइनमेंट है 3D मॉडलिंग. मैं एक एनिमेशन VFX आर्टिस्ट हूँ और आर्टिस्ट बनने वाला हूँ नहीं अब तक. और ग्राफिक डिज़ाइनर हूँ. मेरे को ज़्यादा करके ग्राफिक डिज़ाइन अच्छा लगता है और नॉर्मल मॉडलिंग. और मेरे को अभी मेरे मॉडलिंग के लेक्चर चालू है, तो सर ने मेरे को असाइनमेंट दिया था मॉडल बनाने का. तो मैं एक रेड ड्रैगन हाउस बनाया हूँ, दिखा सकता हूँ आपको. ये देखो मेरे को, अरे हाँ मेरे को ये बनाना है. और मेरा इतना ही हुआ है अब तक, देख सकते हो आप, इतना ही हुआ है मेरा. अभी ये मेरे को बनाना है. रुको 1 मिनट में आपको दिखाता हूँ पूरा ठीक से. 1 मिनट. हाँ मेरे को ऐसा पकड़ने को पड़ेगा, अल्ट से घुमाना पड़ेगा. देखो ये सब क्रिएट करना पड़ता है. तो यहाँ पे सब ऑप्शन रहते हैं, ये प्लेन सरफेस, बॉक्स, स्क्वायर वगैरह, प्लेन वगैरह, उससे बनाना पड़ता है. स्कल्टिंग बिल्टिंग वो मतलब जो मतलब आर्टिस्ट देख रहा होगा उसको सब पता चलेगा कि मैं क्या बोलना चाहता हूँ. तो बस यही मेरा असाइनमेंट है आज का. तो ये मैंने आधा किया है, तो पूरा होने के लिए मेरे को और 2 दिन जाएंगे. दिवसभर 5 तास द्यावं लागतात एवढं बनवायसाठी. आणि त्यावर ते झाल्यानंतर मला टेक्स्चरिंग पण सुद्धा करायची आहे. त्याच्यावरती टेक्स्चरिंग करून लाइटिंग पण करायची आहे आणि त्यानंतर रेंडर काढून द्यायचं आहे, असं आहे. तर काय नाही, आवड आहे तर करतो काय. आणि बस एवढा असाइनमेंट करायचे आहेत. आणि आता 1:30 झालेले आहेत. अर्ध्या तासात आपल्याला जायचं आहे. आणि तिथेच लायब्ररी बोलतो आहे, लॅबमध्ये जरा जे सर वगैरे असतील त्यांना वर्क दाखवतो. सरचे काही रिॲक्शन असतात. सर मला किती 10/10 देतात, 10/8 देतात, काय रेट देतात ते आपण बघू. बस एवढंच बोलेल. आणि एक मी स्पेशल ब्लॉग बनवेल माझ्या ग्राफिक डिझाईनवरती. ग्राफिक डिझाईन जे काय वर्क्स केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन. त्याचा ब्लॉगसुद्धा मी एक नवीन बनवणार आहे. चला आता मस्त खिचडीचा वास आलेला आहे, जरा खिचडीवरती ताव मारूया.
खरं तर मम्मीचा उपवास आहे, त्यात आमची मजा होती. मम्मीचा उपवास आहे आणि आम्ही खिचडी करतो, म्हणजे खिचडी करतो नाही. मम्मीला माहिती आहे माझा उपवास आहे म्हणजे तर 3 जणांना खिचडी लागते, मम्मीला, मला आणि दादाला. बस तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आपण जेवायला बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता खिचडी आणि दूध, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन एकच नंबर आहे. तुम्ही पण खिचडीसोबत दूध खाल्लं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता जेवून घेऊया. तर मित्रांनो आता आपण रेडी झालेलो आहे आणि आता आपण निघालेलो आहे क्लासला जाण्यासाठी. तर चला आता जाऊया क्लासला. जास्त लेट नको करायला, नाही तर क्लासमध्ये येणार नाही ती. चला भेटूया आता क्लासमध्ये. बाय. तर मित्रांनो आता आपण घरी पोचलेलो आहे आणि मम्मीने आता काम लावलेलं आहे दूध आणायला. अजून काय काम आहे? आणि दही. राणी सरकार जो बोलेगी वो करना पडेगा. तर मम्मीचं काय किरकोळ सामान आणायचं होतं, दूध वगैरे, तर आता ते आणलेलं आहे. आणि आता मम्मीने गरम गरम चाय दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरम गरम चाय प्यायचा. आणि आज रात्रीचा प्लॅन होतो आहे मूवी बघायला जायचा, पण तो व्लॉग कंटिन्यू करा, मी पूर्ण नाही सांगणार, तर समजेलच काय होईल काय नाही. 3 hours later. तर मस्त वगैरे म्हणजे आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता निघालो आहे मूवी बघायला. आणि कोणती मूवी बघणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढे गेल्यावर. चला तर मित्रांनो आता पण निघलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे मयूर भाई, बघू शकता. हाय गाइस, कैसे हो सब ठीक है भाई गाइस, अपने ये बंदे लोग सब ठीक ही रहते. और दुसरा म्हणजे सनी भाऊ. तर चला आता मूवीचं नाव तर नाही सांगणार, तिकडे गेल्यावरती तुम्हाला मूवीचं नाव सांगेन कोणती मूवी आहे, तर स्टे ट्यून राहा तुम्ही. तर मित्रांनो आता कार पार्क केली, तुम्ही बघू शकता इकडे कार पार्क केली आणि आता आम्ही निघालो आहे मूवी बघायसाठी. तर चला सांगूनच टाकतो तुम्हाला आता कोणती मूवी बघणार आहे. हाऊसफुल 5 बघणार आहे. तर चला एंट्रीपाशी चेकिंग होईल, तर ते कॅमेरा बंद करावा लागतो, तर आता कॅमेरा बंद करतो. इथे आलेलो आहे आणि इथे आता ॲड चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे आम्ही बसलेलो आहे. टाइम हो गया है तभी भी चालू नहीं किया भाई. लेट है भाई. पीवीआर सुधारो कुछ तो. पीवीआर लेट है. Trying to hide friends? Girl, we got your back. Love, beauty and पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. No sir, no sir, no sir, no sir. मूवी संपलेली आहे आणि मूवी बघायला खूप मजा आली. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला मूवी बघा जाऊन,
खूप भारी आहे. आता मयूर भाऊला विचारू मूवी कशी वाटली. मयूर भाई कैसा लगा मूवी? अच्छा था गाइस, वन टाइम इट्स गुड, अच्छा था, आई लाइक इट. और अभी सनी भाऊ को पूछू कैसा था मूवी? मस्त होती मूवी, मस्त होती. मस्त होती. बघितली पाहिजे की नाही? हा हा एकदा बघू शकतो. एवढं ठीक होती, असं एकदम पण भारी नव्हती. होती पण हा बघण्यासारखी आहे. तर चला मित्रांनो, आपण पण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पहिलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.